नाही, मला तर आश्चर्य वाटतंय. तो ज्या वेळेला मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मला धक्का बसला. व्हिडिओ मी एकटीने पाहिला का? नाही. तो परवा रात्रीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत होता. सगळ्यांनी ते व्हिडिओ एकमेकांना फॉरवर्ड केले, त्या व्हिडिओचा आनंद घेतला. मी तसं न करता थेट प्रश्न ज्याचा व्हिडिओ आहे त्याला ते ट्विट करत मी प्रश्न विचारला. माझी चूक झाली का? ना मी तो व्हिडिओ बनवला, ना मी तो व्हिडिओ केला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचं स्पष्टीकरण मी मागितलं. कारण जरी दुसऱ्या पक्षाचे नाना पटोले असले तरी ते या महाराष्ट्राचे नेते आहेत, महाराष्ट्र काँग्रेसचे ते अध्यक्ष आहेत. आणि त्याच्याबद्दल नाना तुम्ही पण असं म्हणत मी प्रश्न विचारला. ते हो किंवा नाही त्यांनी सांगणं अपेक्षित होतं. तर त्यांनीच आम्हाला सांगितलं आम्ही कायदेशीर लढाई लढू. अगदी जरूर लढा, अगदी जरूर लढा. सगळ्या लढायला आम्ही तयार आहोत. मला आश्चर्य वाटलं की काल रात्रीपासनं महाराष्ट्र काँग्रेसच्या महिला पदाधिकारी, अगदी अध्यक्षापासून तर इतर महिला, या त्या ठिकाणी या विषयावरती बोलताना दिसल्यात. चित्रातही तुम्हाला लाज वाटत नाही का? मला कशाबद्दल लाज वाटावी? ज्यांचा तो व्हिडिओ आहे त्यांना मी ते विचारलं की माझी चूक झाली का? ज्या गोष्टींशी, ज्या प्रकरणांशी आमचा काहीही संबंध नसतो त्या प्रश्नांवरती, त्या विषयांवरती आम्हाला 100 प्रश्न रोज विचारले जातात. मी तर फक्त एकच प्रश्न विचारलाय. मग ते सोलापूरचं प्रकरण असेल, मग ते संजय राठोडचं प्रकरण असेल, मग ते रघुनाथ कुचिकचं प्रकरण असेल, मग ते मेहबूब शेखचं प्रकरण असेल, वाटेल त्या पद्धतीने रोज विचारले जातात प्रश्न आणि आम्ही उत्तरं देतो. मी फक्त एकच प्रश्न विचारला आणि त्याच्यावरती एवढी सगळी टोळधाड माझ्यावरती नानांनी पाठवली. वा नाना वा. फक्त महिला काँग्रेसच्या पदाधिकारीच नाही तर पत्रकारांनी सुद्धा त्याच्यामध्ये उडी मारलेली आहे. व्हिडिओ तर सगळ्यांनीच बघितला. प्रश्न विचारायचं धाडस फक्त चित्रा वाघने केलं म्हणून सगळी टोळधाड माझ्यावरती सोडली. मी असल्या काही गोष्टींना घाबरत नाही. नानांनी जरूर न्यायालयीन लढा लढावा, माझी त्याच्यासाठी तयारी आहे. आणखीन एक प्रश्न मला सांगायचा होता. काल रात्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या व्हेरीफाईड ट्विटर हँडलवरनं मला टॅग करून काही व्हिडिओज पाठवले गेले. मग त्यामध्ये शेवाळेंच्या बाबतीतला व्हिडिओ असेल, मग त्यामध्ये सोलापूरच्या बाबतीतला व्हिडिओ असेल, मग त्यामध्ये रायगडच्या बाबतीतला व्हिडिओ असेल. आणि चित्राताई याच्यावर पण बोला. मी बोलतेच आहे, मी काम करतेच आहे. पण मला महाराष्ट्र काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारायचा आहे. मी माझं काम करतेय, तुम्हाला कोणी रोखलंय? तुम्ही पण विचारा की या विषयावरती प्रश्न. तुम्ही आवाज उठवा. तुम्ही फक्त ते टॅग करून मला पाठवताय. मी तर माझं काम करतेय आणि मी करत राहणार आहे. आणि त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला नाही. यामध्ये जसा व्हिडिओ आला, जो सगळ्यांकडे गेला, तो फक्त मी ट्विट केला. कालच्या एकदा महाराष्ट्र काँग्रेस महिला अध्यक्षांनी सांगितलं की ही काँग्रेसचं कल्चर नाही आणि म्हणून आम्ही हे व्हिडिओ असे तुम्हाला आम्ही पाठवलेत किंवा काय. मला एवढंच म्हणायचंय की कालपासनं तुमचे पदाधिकारी चित्रा वाघची नग्नदिंड काढू इथपासून तर अतिशय घाणेरड्या पद्धतीचे स्क्रीनशॉट सगळे आहेत माझ्याकडे. हे तुमचं कल्चर आहे? प्रश्न विचारणं गुन्हा झाला? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारे तुम्ही सगळे सार्वजनिक जीवनामध्ये ज्या वेळेला 4 भिंतीच्या आत असते तोपर्यंत ती गोष्ट खाजगी असते. ती एकदा पब्लिक डोमेनमध्ये आली, ती सार्वजनिक झाल्यानंतर ती सार्वजनिकच होते आणि त्याचा प्रश्न विचारण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मी त्याच अधिकाराच्या अंतर्गत नानांना विचारलं की नाना तुम्हीही तर माझ्यावरती अशा पद्धतीने, अतिशय घाणेरड्या पद्धतीने, अश्लील पद्धतीने कमेंट झाल्या, पोस्ट केल्या गेल्या, हे तुमचं कल्चर आहे का? आणि राहिली गोष्ट न्यायालयीन लढायची, नाना जरूर लढा, माझी सगळ्याला तयारी आहे. तुमच्याच पक्षातील रायगड असो, सोलापूर असो, या पदाधिकाऱ्यांवर देखील महिला अत्याचाराचे आरोप लागलेले आहेत. त्यावर तुम्ही बोलत नाही असा तुमच्यावर आरोप होते. तर तुम्ही या संदर्भात देखील आवाज उठवणार आहात? नाही, नक्की. आणि जे आरोप करतायत त्यांनी माझ्या ट्विटर हँडलवर जावं, त्यांनी माझ्या सोशल मीडिया साईट्सवर जावं. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही जात असतो त्या वेळेला पत्रकार प्रश्न विचारत असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांना आम्ही उत्तरं देत असतो. सोलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा संबंधित महिलेने मला फोन केला होता, अगदी केला होता. तिला मी मुंबईला बोलवलं होतं आणि ती सोमवारी मुंबईत येणार होती
त्याच्या आधीच व्हिडिओ व्हायरल झाला, कारण मी त्या बाईला ओळखत नाही, मी त्या बाईला कधी पाहिलंही नाहीये. जोपर्यंत ती समोर येऊन तिच्यासोबत काय झालं हे मला सांगत नाही तोपर्यंत मला कळणार कसं. आणि त्याच्या आधीच हे सगळं व्हायरल झालं. त्याही वेळेला आम्ही आवाहन केलं होतं, जिथे कुठे असशील, तिच्या जीवाला धोका होता असं तिचं म्हणणं आहे, जिथे कुठे असशील तिथून FIR कर, पोलीस निश्चितपणे कारवाई करतील, एवढंही सांगितलं होतं. आणि मला असं कळलं 2 दिवसापूर्वी तिने डेक्कन पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलाय. पुणे पोलिसांशी माझं बोलणं झालंय आणि तो गुन्हा त्यांनी सोलापूरला पाठवून दिलेला आहे. सगळ्या प्रकरणांवरती आम्ही काम करत असतो. पक्ष म्हणून काय करणार, पक्ष म्हणून तात्काळ राजीनामा घेणं हे आमच्या हातात होतं आणि आम्ही ते केलं. संबंधित महिला पुढे आली, तिने गुन्हा दाखल केला, निश्चितपणे कायदेशीर कारवाई होणार. त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घालायचं कामच येत नाही. आणि त्यामुळे आम्ही कुठं बोलत नाही किंवा आम्ही काही काम करत नाही असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. चित्राताई, सध्या आपण बघतो बऱ्याच प्रमाणात आता एवढ्या म्हणजे 1-2 महिन्याच्या पिरियडमध्ये असल्या बाबी फार मोठ्या प्रकर्षाने जाणवत आहेत. तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय, एकंदरीत कसा अनुभव असतो, म्हणजे हे असं का होत असेल असं वाटतंय? नाही, मला हे अगदी आवर्जून सगळ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्या ज्या प्रकरणांमध्ये राजकीय धेंड असतात, कुठला नेता किंवा कुठला पदाधिकारी, कुठल्याही पक्षाच्या राजकीय पक्षाशी संबंधित ज्या वेळेला पुरुष त्या ठिकाणी असतो, त्या ठिकाणी U-टर्न होण्याच्या गोष्टी या मोठ्या प्रमाणात घडताना आपल्याला दिसतात. त्या महिला आमच्याकडे येतात, आम्ही आमच्या परीने त्यांना मदतही करतो. नंतर त्यांच्यावरती काय दबाव येतो मला माहित नाही आणि मग ते आमचीच नावं घेतात की तुम्ही आम्हाला हे करायला लावलं आणि तुम्ही आम्हाला हे सांगितलं. हे प्रकरणं आता आमच्यासाठी नवीन राहिलेले नाही आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यातल्या कुचिकचं प्रकरण असेल किंवा औरंगाबादच्या मेहबूब शेखचं प्रकरण असेल, या 2 ठिकाणी असं झालं. आणि नंतर त्या मुली पुढे येतात आणि सांगतात नाही ताई, आमच्यावरती दबाव होता म्हणून आम्ही हे सगळं बोललो. म्हणून तरी सुद्धा अशा घटना होत असताना सुद्धा आम्ही काम करायचं काही थांबत नाही, आम्ही काम करतच राहतो. परंतु ज्या खरोखर पीडिता आहेत राज्यातल्या, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे खरं तर क्रमप्राप्त आहे ना. त्या बिचाऱ्या कधी U-टर्न घेत, त्या त्यांची लढाई लढत असतात आणि अशा रोज केसेस या आमच्याकडे येतात आणि आम्ही त्याच्यावरती काम करत असतो. फक्त कुठला तरी राजकीय धेंड त्या अशा काही केसेसमध्ये असतो ज्याच्यामुळे बाहेर त्या गोष्टी येतात आणि त्या लोकांपर्यंत दिसतात. परंतु अशा हजारो लाखो महिला आणि मुली राज्यामध्ये आहेत ज्यांना आमच्यासारख्यांची गरज आहे आणि ते काम आम्ही निश्चितपणे करत असतो आणि करत राहू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.